माणूस एकदा प्रेमात पडल्यावर काय करेल याचा भरोसा नाही, असाच एक धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आलाय। बीडच्या गेवराई तालुक्यातील लुखामसला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे हे कला केंद्रातील नर्तिकेच्या प्रेमात पडले। त्यांनी महागड्या मोबाईल, सोन्याचे दागिने तिला दिले। मात्र अचानक नर्तिका पूजा गायकवाड हिने त्यांच्याशी बोलणं बंद केलं आणि दोघांमधील वाद टोकाला पोचला। त्यानंतर थेट त्यांनी बार्शी तालुक्यातील सासूर हे पूजाचं गाव गाठलं आणि तिच्या घरी जात भेट घेतली। पूजा मागील काही दिवसांपासून बोलत नसल्यानं गोविंद बर्गे हे त्रस्त होते। पूजामध्ये आणि त्यांच्यामध्ये भेट झाली, पण त्यांचं समाधान झालं नाही आणि थेट त्यांनी पूजाच्या घरासमोर लावलेल्या आपल्या गाडीत बसून स्वतःवरती गोळी झाडली। गोविंद बर्गे यांचा प्लॉटिंगचा व्यवसाय होता, मोठा पैसा ते कमवत होते। हेच नाही तर गेवराईमध्ये त्यांचा मोठा बंगला होता, शेतीही त्यांच्याकडे चांगली होती, राजकारणातही सक्रिय होते। मात्र गोविंद यांना कला केंद्रात जाण्याचा नाद होता। मागील काही वर्षांपासून गोविंद हे तेथील एका कला केंद्रात सतत जायचे। तिथं त्यांची ओळख पूजा गायकवाड हिच्यासोबत झाली। हळूहळू गोविंद हे पूजाच्या प्रेमात पडले। तिला महागड्या भेटवस्तू देण्यास त्यांनी सुरुवात केली। पूजाला भेटण्यापूर्वीच गोविंद यांचं लग्न झालं होतं आणि त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी सुद्धा आहे। याच दरम्यान पूजानं अचानक गोविंद यांच्याशी बोलणं बंद केलं। पूजानं बोलावं याकरिता गोविंद यांनी अनेक प्रयत्न केले, मात्र पूजा बोलत नव्हती असं सांगितलं जातंय की गोविंद यांच्या गेवराईच्या बंगल्यावरून दोघांमध्ये वाद होता। पूजा तो बंगला स्वतःच्या नावावर कर म्हणून गोविंदच्या मागे लागली होती असंही सांगितलं जातंय की यावरून पूजा गोविंदला सारखी धमकी देत होती। शेवटी पूजाचं घर गोविंदने गाठलं। तिला बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र पूजाच्या घरातून बाहेर येत गोविंद यानं गाडी आतमधून लॉक करून गोळी झाडली। पोलीस या प्रकरणात अधिकचा तपास करत आहेत। खरोखरच ही आत्महत्या आहे की घातपात याचा शोध घेतला जातोय। मात्र या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे। काल आमच्या लुखामसला गावातील सरपंचाचा वैराग पोलीस स्टेशन मधून फोन आला किंवा तुमच्या गावातील सदरील गोविंद बर्गे यांचं काय दुर्घटना झालेली आहे, तर तुम्ही घटनास्थळी या। मग आम्ही सगळे हे सरपंच आहेत आमच्या गावचे, यांनी सगळ्या नातेवाईकांना बोलून आम्ही सर्वजण घटनास्थळी गेलो। परंतु घटनास्थळी गेल्याच्या नंतर आम्हाला काही संशयास्पद गोष्टी त्या ठिकाणी आढळल्या। गाडी लॉक असणं, गाडीची चार्जिंग संपणं, म्हणजे अनपेक्षित गोष्टी काय तिथं बघायला भेटल्या असं। आणि त्यावरून आम्हाला असं वाटतं की आमच्या माणसाचा घातपात झालेला आहे। यात पोलीस प्रशासनाने लक्ष घालून याचे जे आरोपी असतील त्यांना कठोरातील कठोर कारवाई करावी। प्रथमदर्शनी आम्हाला असं माहिती आहे की एक नर्तिका आहे, पूजा गायकवाड असं तिचं नाव आहे, की तिने आमच्या नातेवाईकांना ब्लॅकमेल करून पैशाची मागणी करून इथपर्यंत बोलून घेतलं। पण इथं आल्याच्या नंतर काय घटना घडली या तपासात पोलीसच आम्हाला सांगू शकते। आतापर्यंत पोलीस प्रशासनाने आम्हाला पाहिजे तसं सहकार्य केलेलं आहे, यापुढेही त्यांनी सहकार्य करावं असं आमची इच्छा आहे। तपास केला म्हणून आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे, परंतु आता तपासात आरोपी कोण हे पोलिसांचं काम आहे शोधण्याचं। प्रेम संबंध होते नाही हे आम्हाला काही माहित नाही, तर असते माहित तर आम्ही त्या गोष्टीपर्यंत त्यांना जाऊनच दिलं नसतं। त्या अगोदर शेती करायची, शेतीच्या नंतर ते राजकारणात आले, गावचे उपसरपंच झाले, त्यानंतर गेवराई शहरामध्ये छोटे मोठे आपले प्लॉट खरेदी विक्रीचा छोटासा व्यवसाय होता त्यांचा। त्यानंतर ते इथपर्यंत कसे पोहोचले हे आम्हाला कल्पना नाही। ती नर्तिका जी आहे तिची काय पार्श्वभूमी आहे, ती काय प्रवृत्ती, तिचं काहीच आम्हाला तिच्याबद्दल काहीच माहित नाही। तिच्याबद्दल काही माहित नाहीये। आमच्या नातेवाईकांचा जो एक मित्र आहे तो सांगत होता किंवा तिने पैशाची मागणी केली, तिला कुठं 5 एकर जमीन घ्यायची होती त्यासाठी ती, आणि तिचा काय 15 तारखेला वाढदिवस आहे असं सांगण्यात आलं होतं। त्या वाढदिवसा दिवशी मला 10 तोळ्याचं लॉकेट गिफ्ट कर असं बी सांगायला आलं होतं। माझ्या नावावर घर करते आणि मला इथं वैरागमध्ये 5 एकर बार्शीजवळ कुठंतरी 5 एकर जमीन घेऊ दे। त्यांनी अशात तिला हार्ड कॅश वगैरे बी दिलेली, फोन पेवर पण एंट्री आहेत। हे सगळं तपास पोलीस यंत्रणा करत। माझं नाव महेश खराडे आहे, मी गेवराईचा रहिवासी, मी त्यांचं नातेवाईक आहे।